तू आला का? तू आला बाबा, तू नाही तुझी घोडा तुझ्या हातावरच आहे. चल असं बाजूने घे की. महादेव इकडे इकडे ना कॉर्नरला थांबव. बचत करा आता. इकडे नाही पुढे मग त्यांना येऊ दे पुढे. अनिल नको आम्हाला मन की बात करा, फक्त कामची बात. मी म्हणतो नको आम्हाला मन की बात. तुम्ही ये ना पुढे ये. इथे बाजूला ये. देशाच्या पंतप्रधानांनी जनतेला आव्हान केले, बचत करा. आणि आम्ही त्याकरता पहिल्यांदाच आम्ही महानगरपालिकेत चाललोय. पुणे महानगरपालिकेमध्ये आज शिवसेनेच्या वतीने आम्ही आंदोलन करतोय. मी बोलतोय शिवसेनेच्या वतीने आम्ही आंदोलन करतोय. पुणे महानगरपालिकेमध्ये जे काही नगरसेवक आहेत, भारतीय जनता पार्टीचे जवळजवळ रुमाल पण भारतीय जनता पार्टीचे जवळजवळ 126 नगरसेवक आहेत. आणि या 126 नगरसेवकांनी जर ठरवलं ना, तर मला वाटतं की पॅनल मध्ये लढताना कसे तुम्ही लोक एकत्र लढता 4-4 जण. मग आता येताना पण सगळ्या 4-4 नगरसेवकांनी एकाच गाडीत यावं. पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांना पण आमचं याच्याबरोबर आज आम्ही पत्र देणार आहे. मी महापौरांना एक पत्र देणार आहे, आयुक्तांना पण पत्र देणार आहे की जे जे खाते प्रमुख आहेत आणि या खाते प्रमुखांनी सुद्धा महानगरपालिकेमध्ये येताना, कारण प्रत्येक खाते प्रमुखाला सेपरेट गाडी दिलेली. हे बंधनं लावत असताना ही फक्त जनतेला नकोय, तर ही बंधनं सगळी महानगरपालिका कर्मचारी यांना सुद्धा लावली गेली पाहिजेत. नगरसेवक जे लोकप्रतिनिधी आहेत यांना सुद्धा लावली गेली पाहिजेत. नाहीतर जनतेला फक्त बंधनं घालायची, जनतेला फक्त या सगळ्या गोष्टी पाळायला लावायच्या असं न होता जनतेच्या बरोबर पहिल्यांदा तर हे लोकप्रतिनिधींनी केलं. म्हणून आज आम्ही प्रातिनिधिक स्वरूपामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही आज इकडं आंदोलनासाठी चाललोय. महापालिकेमध्ये आम्ही महापालिकेच्या जवळपास आलोय. आपण पाहू शकता मागच्या बाजूला आम्ही आता अगदी मेट्रो स्टेशनच्या इथे आहे. त्या मेट्रो स्टेशन पासून आम्ही महापालिकेत जाणार आहे आणि महापालिकेमध्ये आम्ही आयुक्तांना एक निवेदन देणं आणि माननीय महापौरांना पण निवेदन देणं. कारण देशाच्या पंतप्रधानांनी जर आवाहन केलं तर त्यांच्या पक्षाच्या लोकांनी पण पहिल्यांदा सगळ्या गोष्टी पाळल्या पाहिजेत. त्यांच्या पक्षाच्या लोकांनी सुद्धा या गोष्टी सगळ्या लक्षात आल्या पाहिजेत. जनतेने फक्त नुसतं जनतेने नाही सगळ्या गोष्टी पाळायच्या, तर सगळ्या लोकप्रतिनिधींनी सुद्धा या गोष्टी पाळल्या पाहिजेत. जे HODs आहेत, खाते प्रमुख आहेत, त्या खाते प्रमुखांना सुद्धा सगळ्यांना सांगितलं पाहिजे. त्या सगळ्या खाते प्रमुखांनी त्यांच्याकडे ज्या ज्या काही खाती आहेत ते सगळे एका खात्यामध्ये काम करतात. पण प्रत्येकाकडे 4 व्हीलर गाडी आहे. महानगरपालिकेने प्रत्येकाला 4 चाकी गाड्या दिलेल्या आहेत आणि या 4 चाकी गाड्यांचा वापर त्यांनी फक्त स्वतःसाठी न करता या लोकांनी सगळ्यांनी इथे येताना गोळी मिळीने आलं पाहिजे. प्रत्येकाने कुठेतरी डिझेल पेट्रोल वाचवलं पाहिजे. एवढंच नाही, महापालिकेच्या सगळ्या गोष्टींमधून हे सगळं करत असताना लोकप्रतिनिधी सुद्धा तेवढंच पाळलं पाहिजे आणि महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सुद्धा या सगळ्या गोष्टी पाळल्या पाहिजे. त्याच्याकरता आज आम्ही प्रतिकात्मक म्हणून महानगरपालिकेत आम्ही घोडे घेऊन आलोय आणि
इथून आम्ही आता सगळ्या पुणेकरांना सुद्धा हे करणार की कुठेही कोणत्याही परिस्थितीमध्ये शिवसेनेचा शिवसेनेची अरे नको आम्हाला मन की बात, 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 नको आम्हाला मन की बात. आयुक्तांनी गाड्या वापरणं बंद केलंच पाहिजे. आयुक्तांनी गाड्या वापरणं बंद, नगरसेवकांनी गाड्या वापरणं बंद, आयुक्तांनी गाड्या वापरणं बंद, प्रत्येक खातेप्रमुखांनी गाडी वापरणं बंद, नगरसेवकांनी गाडी वापरणं बंद झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. अरे नको आम्हाला मन की बात, 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 नको आम्हाला मन की बात. तो काय आतमध्ये घेऊ का, काय करू? एवढं नको रिवर्स टाकू. मागच्या बाजूने मागे सारखा बाबा लांब. मागे बांधले बाहेर थोडं घेत नको आम्हाला मन की बात, नको आम्हाला मन की बात, नको आम्हाला मन की बात. आयुक्तांनी गाडी वापरणं बंद, महापौरांनी गाडी वापरणं बंद, महापौरांनी गाडी वापरणं बंद, नगरसेवकांनी गाडी वापरणं बंद. आवाज कुणाचा? शिवसेनेचा. कुणाची? शिवसेनेची. आयुक्तांनी गाडी बंद झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. अरे आवाज कुणाचा? शिवसेनेचा. शिवसेनेची. शिवसेनेचा. काय नाही करणार. शिकवलेले घोडे. अरे नको आम्हाला मन की बात, 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 नको आम्हाला मन की बात. अरे आवाज कुणाचा? ही ताकद कुणाची? नको आम्हाला मन की बात, नको आम्हाला मन की बात. आयुक्तांनी गाडी वापरणं बंद, खाते प्रमुखांनी गाड्या वापरणं बंद, महापौरांनी गाडी वापरणं बंद, नगरसेवकांनी गाड्या वापरणं बंद. नको आम्हाला मन की बात, करा सिर्फ काम की बात, नको आम्हाला मन की बात, करा फक्त काम की बात, नको आम्हाला मन, करा सिर्फ काम की बात, नको आम्हाला मन की बात, करा सिर्फ काम की बात, नको आम्हाला मन की बात, करा सिर्फ काम की बात, नको आम्हाला मन की बात, करा सिर्फ काम की बात. कालच माननीय पंतप्रधानांनी संपूर्ण देशाला आव्हान केलंय. त्याच्यामध्ये कमीत कमी इंधन वापर झालं पाहिजे, गाड्या वापर कमीत कमी गाड्या वापरल्या पाहिजेत. शिवाय मग त्याचं सगळं जर फक्त जनतेनेच करायचं का, नगरसेवक असतील किंवा
प्रशासकीय अधिकारी असतील. आपण जर पाहिलं ना तर या महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचे 126 नगरसेवक आहेत. या सर्व नगरसेवकांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रभागामध्ये लढत असताना कसे 4 जण एकत्र लढला. मग आता गाड्यांमध्ये सुद्धा येताना महापालिकेत येताना 4 एकत्र आलं पाहिजे. 4 4 गाड्या नाही आणल्या पाहिजेत. आयुक्तांनी सुद्धा तेच केलं पाहिजे. आणि जेवढे काही आपल्या महानगरपालिकेचे अधिकारी आहेत त्या प्रत्येक खातेप्रमुखांकडे जबाबदार आहेत आणि प्रत्येक खातेप्रमुखांकडे त्यांच्या खात्यातली बरीच लोक आहेत आणि सगळ्यांकडे 4 चाकी गाड्या आहेत. पण यांनी सुद्धा सगळ्यांनी त्यांच्या 4 चाकी गाड्या वापरणं खातेप्रमुखांनी बंद केल्या पाहिजेत. आणि ज्यांच्याकडे महानगरपालिकेच्या गाड्या आहेत या सगळ्या गाड्या महानगरपालिकेच्या जागेमध्ये लागून राहिल्या पाहिजेत. जेवढ्या लागतात तेवढ्याच गाड्या बाहेर काढल्या पाहिजेत. तर एक अधिकारी एक गाडी वापरतोय. फक्त हे नियम जनतेसाठी नाहीत. हे नियम पहिल्यांदा सुरुवात महानगरपालिकेपासून आयुक्त आणि महापौर यांच्यापासून सुरुवात झाली पाहिजे. त्याकरता आम्ही आज आंदोलन करतो. आवाज कुणाचा? शिवसेनेचा. ताकद कोणाची? शिवसेनेची. बचतची सुरुवात पुणे महानगरपालिकेत झाली. अरे इंधन बचतची सुरुवात झालीच पाहिजे. झालीच पाहिजे. सुरुवात झालीच पाहिजे. इंधन बचतची सुरुवात झालीच पाहिजे. इंधन बचतची सुरुवात झालीच पाहिजे. इंधन बचतची सुरुवात झालीच पाहिजे. नको आम्हाला मन की बात. हो सिर्फ काम की बात. नको आम्हाला मन की बात. हो सिर्फ काम की बात. हम तुम्हारे साथ हैं. आदित्य साहेब ठाकरे तुम आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. आवाज कुणाचा? शिवसेनेचा. ताकद कुणाची? शिवसेनेची. नको आम्हाला मन की बात. करो सिर्फ काम की बात. नको आम्हाला मन की बात. करो सिर्फ काम की बात. नको आम्हाला मन की बात. करो सिर्फ काम की बात. ये मागे एक नितीनचा हो मला तिकडे यायचे. हो येऊ का? त्याशिवाय त्याच्यानंतर रोजच आम्ही महापालिकेच्या बघितले शेकडो गाड्या महापालिकेच्या या महानगरपालिकेच्या अंतर्गत चालतात. व्हेकल डेपोच्या अंतर्गत चालतात आणि या शेकडो गाड्या एक अधिकारी घेऊन जातात. एका अधिकाऱ्याला एक गाडी आहे. मग असं न करता कोणत्याही परिस्थितीमध्ये महानगरपालिकेने माननीय आयुक्तांनी जसं की आता माननीय पंतप्रधानांनी देशाला संबोधलंय. तुम्ही जनतेला फक्त बोलणार का? तुम्ही जनतेबरोबर पहिलं प्रशासकीय अधिकारी म्हणजे मी फक्त ही एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये सुरुवात केली आमच्या पुणे महानगरपालिकेपासून. पण मला वाटतं की हे सगळीकडेच मग जे अगदी मंत्रालय असेल किंवा जी काही शासकीय ठिकाणे मग कलेक्टर कचेरी असेल तहसीलदार कचेऱ्या असतील या सगळ्याच ठिकाणी एका अधिकाऱ्याला एक गाडी आहे. म्हणजे या त्यांच्या इंधनावरती लाखो करोडो रुपये रोजचा खर्च होतो. मग तुम्ही फक्त नियम लावत असताना आम्हाला गोरगरीब जनतेला लावणार, शेतकऱ्यांना लावणार, कामावरती जाणाऱ्या लोकांना लावणार. मग जे खऱ्या अर्थानं शासनाचा जो इंधन साठा आहे आम्ही तर पैसे देऊन घेतो. आम्ही जनता ज्या टायमाला पेट्रोल पंपावरती जातो, डिझेल पंपावरती जातो त्यावेळेस आम्हाला पैसे द्यावे लागतात. परंतु इथं जे काही प्रशासकीय अधिकारी आहेत यांना कुठलाही पैसा द्यायला लागत नाही, यांना 1 रुपया द्यायला लागत नाही. यांचं जे काय म्हणून तर ही लोक बिनधास्तपणे गाड्या वापरतात. एक अधिकारी एक गाडी वापरतो. आता सुद्धा आम्ही इथं ज्या टायमाला नदी पात्रात येत होतो त्यावेळी सुद्धा एक अधिकारी एक ड्रायव्हर आणि गाडी जी होती 10 सीटर गाडी होती. मग 10 सीटर गाड्या या सगळ्या अधिकाऱ्यांकडे आहेत. कुणाकडे 5 सीटर आहेत, कुणाकडे 7 सीटर आहेत, इनोवा आहेत कुणाकडे. मग या सगळ्यांनी आता हे वापर केला पाहिजे ना. हे फक्त यांनीच नाही, हे संपूर्ण राज्यामधल्या जनतेने. आता काल मुख्यमंत्र्यांनी सुद्धा हे केलं, मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आव्हान केलंय, पंतप्रधानांनी आव्हान केलं. मला वाटतं की मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांनी यांनी आव्हान केल्यानंतर ना आता त्याचा प्रतिसाद सगळ्यांनी दिला पाहिजे त्याला. आणि तो प्रतिसाद देतात का नाही त्याच्यावरती इथून पुढं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणून आम्ही 100% लक्ष ठेवणार आहे.
आमचं ह्या सगळ्या विषयावरती शासकीय ज्या ज्या ठिकाणी ही प्रशासनाची लोक असतील, ज्या ज्या ठिकाणी कार्यक्रम असतील, किती मंत्री येतात हो. कालच्यालाच अनेक नेत्यांनी सांगितलं की जे काही मोठे मोठे कार्यक्रम असतात, या मोठ्या मोठ्या कार्यक्रमाला एक मंत्री त्याच्या मागं भला 10 गाड्यांचा ताफा असतो. आता हे सगळी नाटकं यांनी बंद केली पाहिजे. जर देशाच्या पंतप्रधानांनी या सगळ्या गोष्टी सांगितल्यात, मग त्यांच्या सूचनांचं पालन हे त्यांच्या पक्षातल्या लोकांनी सुद्धा केलं पाहिजे. आम्ही त्यांना करायला लावणार. इथून पुढे आमची प्रत्येक महानगरपालिकेमधील प्रत्येक अधिकाऱ्यावरती, कुठला अधिकारी सिंगल गाडी वापरतोय त्याचा प्रत्येकाचा आम्ही लाईव्ह करणार. आणि त्या प्रत्येक अधिकाऱ्याला दाखवणार की हा एकटा आहे, हा जाताना 4 लोक का घेऊन जात नाही. मग तसं सर्क्युलर आयुक्तांनी काढावं ना. आम्ही त्याच्याकरता आता ते निवेदन कुठे रे, निवेदन कुणाकडे, निवेदन कोणाकडे? बाबेकडे बाबे. आम्ही इच्छा करताय ना की आम्ही इथं आमच्या पक्षाच्या वतीनं हे निवेदन तयार केले. माननीय नवल किशोर साहेबांना आम्ही निवेदन देणार आहे. आणि याच्यामध्ये आम्ही क्लिअर केलं, उल्लेख केलं, भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या आव्हानानुसार पुणे मनपा अधिकारी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर केला पाहिजे. आता जर पुणे महानगरपालिकेमध्ये पाहिलं नाही, इथं समोरचा जो आहे ना, हा मेट्रोचा स्टॉप आहे. म्हणजे इथं मेट्रो इथे येतो. मग इथं मेट्रोमध्ये येऊन या लोकांना इथे येता येईल ना. किती लांब आहे त्यांच्या घरापर्यंत त्यांनी गाड्या वापरून येत ना. आता हे खऱ्या अर्थानं इंधनाची बचत जर करायची असेल, होणार असेल तर ती हो आम्ही आतमध्ये घेऊन येऊ का तसे येऊ साहेब, असेच येऊ का तसे येऊ, असे घोडे घेऊन येऊ का चालत येऊ, चालत येऊ. हो इथपर्यंत येऊ द्या ना घोडे. बघा हे उडतो घोडा माझा. मग आतमध्ये घेतलं तर काय होते, नाही येऊ दे की आतमध्ये तिथपर्यंत पायऱ्यांपर्यंत येऊ दे ना. इथं आतमध्ये लॉबीपर्यंत, हे लॉबीपर्यंत येऊ द्या ना. आपले तिथं उतरू संघर्ष नको. नाही उधळत घोडा नंतर सायकल नंतर फोर व्हीलर. इंधन बचत झाली पाहिजे. मग आम्ही तेच म्हणतो त्यांना तिथपर्यंत घेतो ना आम्ही बाहेर. शिवसेनेचा, शिवसेनेची छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. हर हर नको आम्हाला मन की बात, नको आम्हाला मन की बात, नको आम्हाला मन की बात. आयुक्तांनी गाडी वापरणं बंद, आयुक्तांनी गाडी वापरणं बंद, महापौरांनी गाडी वापरणं बंद. नगरसेवकांनी गाडी वापरली पाहिजे. आतमध्ये घ्या, आम्हाला तिथपर्यंत जाऊ द्या. झालीच पाहिजे. शिवसेनेचा जय हो. अरे आम्हाला तिथपर्यंत जाऊ देणार आहोत. आम्ही वर नाही नेत ना घोडे. अहो आम्ही घोडे दाखवायला आलोय. आम्ही तिथपर्यंत जाऊ दे ना आम्हाला. अहो आता इथं घोड्याची पाका करायला लागणार आहे तुम्हाला. आम्ही रोज घोड्यावर येणार इकडं. शिवसेनेचा कशाला महापौरांकडे द्यायचं. भवानी जय शिवाजी. अरे आवाज कुणाचा? शिवसेनेचा, आवाज कुणाची? शिवसेनेची. हो इकडे इकडे. अरे एक घोडे जाऊ दे ना.
काम तर होऊन जाईल. अरे आवाज कुणाचा? छत्रपती बाळासाहेब ठाकरेंचा विजय. उद्धव ठाकरे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. वो दौरा रद्द करावा ही आमची मागणी. नमस्ते. हो मेजर मेजर कालच आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी संपूर्ण देशाला संबोधलंय की इंधन बचत करा आणि इंधन बचत करत असताना देशाच्या जनतेला संबोधलंय. परंतु अजून महानगरपालिकेमध्ये त्याची कुठली अंमलबजावणी झालेली दिसत नाहीये. महानगरपालिकेच्या प्रत्येक अधिकाऱ्याने या आदेशाची, पंतप्रधानांच्या आदेशाची अंमलबजावणी करावी. सोबतच या ठिकाणी 126 नगरसेवक, 119 नगरसेवक निवडून आलेले आणि 7 नगरसेवक त्यांचे टॉप आहेत, असे 126 नगरसेवक आहेत तिथं. या सगळ्या नगरसेवकांनी निवडणूक लढत असताना या प्रभागात 4चा प्रभाग म्हणून लढतात ना, तिथे कशी एकत्र असतात स्वतःच्या स्वार्थासाठी. मग आता देशाच्या हितासाठी यांनी सगळ्यांनी, या नगरसेवकांनी इथं 4च्या गाडीत आलं पाहिजे. म्हणजे गाडीत बसताना 4 जण बसले पाहिजे. फक्त नियम जनतेला नाही लावायचे, सुरुवात त्यांच्यापासून करायची. म्हणून आम्ही आज इथं मान्य आयुक्तांना आणि मान्य महापौरांना निवेदन देणार आहे की जर इथून पुढे आम्हाला कुठलाही अधिकारी महानगरपालिकेचा आमच्या जर नजरेत आला की त्याची गाडी 7 सीटर आहे आणि तो एकटाच फिरतोय, तर त्याला आम्ही जाब विचारणार. आज मुंबईचे शहराध्यक्ष आहेत भाजपचे, त्यांनी 30 गाड्यांचा ताफा या ठिकाणी मुंबईत नेला. या संदर्भात काय आपलं? हे चुकीचं आहे ना. तुम्ही एका म्हणजे याचा अर्थ असा होतो की तुम्ही तुमचे पंतप्रधानांचे आदेश पाळत नाहीयेत. मग इथं या शहरामध्ये सुद्धा इथून पुढे जर या शहरामध्ये जर असे मंत्र्यांचे सुद्धा कुठे तापे दिसले तर शिवसेना म्हणून आम्ही त्यांना पण जाब विचारणार. पंतप्रधानांनी त्यांची रात्री सांगितलं की परदेशी डोळे टाळा. यानंतर स्वतः पंतप्रधान दुसऱ्या दिवशी रोड शो करत होते. या संदर्भात काय सांगा? याच्यामध्ये अनेक लोकांनी बोलले, मान्य पंतप्रधानांवरती बोलणे इतकं मी मोठा नाही, परंतु मी माझ्या इथं माझे महापौर असतील, इथले मान्य आयुक्त असतील, यांना पहिल्यांदा आम्ही निवेदन द्यायला आलोय की कोणत्याही परिस्थितीमध्ये मान्य पंतप्रधानांच्या आदेशाची अंमलबजावणी यांनी करायला पाहिजे ना. नुसते आमच्या जनतेवरती करणार आहे. आता जनतेला सांगणार दुसऱ्या शिकवी ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण असं नको आहे. आणि मला वाटतं की ह्या अशा विषयातनं आपल्या देशाचे पंतप्रधान आणि इतर लोक, आपले मुख्यमंत्री असतील, हे आपल्या देशाला, आपल्या राज्याला मागे घेऊन चालले. काल ऑनलाईन क्लास घ्या असं सांगितलं. सगळं ऑनलाईन करायला लावलंय. मग ऑनलाईन करण्याच्या अगोदर पहिलं यांचं जे डिझेल आहे ना, सगळ्यात महत्वाचा विषय डिझेलचा आहे. आणि हे जे काही लोक आहेत तिथले या महानगरपालिकेमधले जेवढे अधिकारी आहेत, हे अधिकारी हे एक सिंगल गाडी घेऊन फिरतात. मग त्या खाते प्रमुखांनी त्यांच्या गाड्यांमध्ये त्यांच्या खात्यातली लोक घेऊन जावी ना, कारण अनेक अधिकारी एका ठिकाणी राहिले आहेत. असं त्यांनी एकत्र गाडीमध्ये फिरावं ना, जरा शेअरिंग करावं. लॉकडाऊन सदृश्य परिस्थिती दिसते का? असं वाटतंय की असं करतील. काय नेमकं एवढं मोठं काय झालंय असं करायला? आता त्यांना कारण भेटलेत ना. आता निवडणुका झाल्या संपल्या, आता पुढे 2-3 वर्ष निवडणुका नाहीये. त्यामुळे आता हे सगळे अजून पेट्रोल डिझेलचे भाव थोड्या दिवसात वाढतील, सगळ्या गोष्टी वाढतील, ते आपल्याला बघायला मिळेल. आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी जे काय देशवासियांना आव्हान केलं की इंधन बचत करा. ही इंधन बचत सर्वप्रथम काही खाली पाय बघा तुझा. किंवा हे मंत्री असतील की जे एक मंत्री बसलेला असतो, त्याच्या मागे 10-15 गाड्या असतात. त्याच्यामध्ये बघितलं तरी एकच ड्रायव्हर असतो. मग हे कशाला इंधनची उधळपट्टी चालू करायची, नंतर जनतेला आव्हान करावं. तू इकडे ना. आजचं जे तुमचं आंदोलन करायचं उद्दिष्ट आहे त्याचं काय सांगणं, तुम्हाला काय सांगायचं? देशाच्या पंतप्रधानांनी सगळ्या जनतेला संबोधलं. मला वाटतं दरवेळेस मी सुरुवात करताना जनतेपासून होती, ही प्रशासकीय लेवलला सुद्धा झाली पाहिजे, म्हणून आम्ही आज इथं आलो.
आपण आता बघितलं पण याची अंमलबजावणी होईल असं तुम्हाला वाटतंय का? नाही झाली तर आम्ही करायला लावू ना, शिवसेना म्हणून आम्ही करायला लावू गेटवर. आता तुमचं काय अजेंडा आहे यांच्या विरुद्ध? आम्ही आता इथं आयुक्तांना आणि महापौरांना पत्र देणार आहे की मान्य महापौरांनी सुद्धा त्यांच्या पक्षाचे 126 नगरसेवक आहेत, 4-4च्या प्रभागात लढले. निवडणूक लढताना स्वतःच्या स्वार्थासाठी कशी एकत्र एका गाडीत फिरतात, मग आता पण येताना एका गाडीतच आले पाहिजे ते सगळे. यांनी पण गाडीचा वापर न करता ते घोडे वापरा ना, ते मेट्रो वापरा ना. मेट्रोचा म्हणजे तसं पंतप्रधान मोदींनी यांना तरी आवाहन केलंय, मोटरीचा किंवा सार्वजनिक व्यवस्थेचा वापर करावा. ना ते घोड्यांना तरी चांगले दिवशी उद्या पहिल्यासाठी परत करता येत. शिवसेनेचा, शिवसेनेची करा फक्त काम की बात, करा फक्त काम की बात, करा फक्त काम की बात. शिवसेनेचा आज आपल्या राज्यातून कालच माननीय पंतप्रधानांनी आवाहन केले. कालच माननीय पंतप्रधानांनी सगळ्या देशाला संबोधलंय की देशाच्या जनतेने इंधन बचत केली पाहिजे आणि आपल्या महानगरपालिकेपासून आम्ही सुरुवात करायला आलोय. कारण या महानगरपालिकेत आपल्याला माहिती असेल इथं शेकडो अधिकारी आहेत आणि प्रत्येकाकडे सेपरेट खातेप्रमुखाकडे गाडी आहे. इथं महानगरपालिकेमध्ये 126 नगरसेवक, सगळे 169 नगरसेवक आहेत आणि प्रत्येक येताना एक गाडी सेपरेट गाडी आणतात, कुणी एकत्र येत नाही. आमचं म्हणणं आहे की ज्यावेळेस तुम्ही निवडणुकीला सामोरे जाता त्यावेळेस तो तुमचा स्वार्थ असतो, तेव्हा तुम्ही एका गाडीमध्ये फिरता, एका प्रभागात 4-4 नगरसेवक संघ फिरता. मग आता महापालिकेत पण येताना संघ या, ह्याची अंमलबजावणी झाली पाहिजे ना. तर इथून पुढे शिवसेना म्हणून आम्ही गेटवरती थांबणार आहे आणि असा अधिकारी आम्हाला दिसणार की जो एकटा सिंगल फिरतोय त्याला आम्ही जाब विचारणार आहे की तुम्हाला पंतप्रधानांनी केलेलं आव्हान तुम्हाला मान्य करायचं की नाही. कारण नुसती सगळी आव्हानं, सगळे आदेश हे जनतेसाठी नसावेत, त्याचे प्रशासकीय लेवलला मंत्री सुद्धा या शहरामध्ये जर कुठल्या मंत्र्यांचा ताप आला ना तर त्या मंत्र्यांचा ताप सुद्धा इथून पुढे थांबून त्याला जाब विचारायचं काम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणून आम्ही पुण्यामध्ये करणार आहे. अनेक आव्हानं केलेली आहेत त्यांनी, पेट्रोल डिझेल असेल, त्यासोबत सोने खरेदी असेल, खाद्यतेलाचा देखील कमी वापर करण्यासाठी सांगितले. काय वाटतं या सर्व आव्हानांना? त्याच्यामुळे एकंदर असं वाटतं की लोक लॉकडाऊनवर झाले, ही एक अघोषित असा लॉकडाऊन करण्याची शक्यता आहे. निवडणुका संपल्यात, पुढची 2-3 वर्ष कुठलीही निवडणूक नाहीये महानगरपालिकेमध्ये, त्यामुळे आता कुठलीही निवडणूक नसल्यामुळे आता हे सगळं चालू झालंय. वाटतंय 100% करतील असं वाटतंय. कारण आजचं कालच्या निवडणूक झाल्या सगळे मुख्यमंत्री बसले, सगळे मुख्यमंत्र्यांना विराजमान होऊन दिलं आणि त्याच्यानंतर मग जनतेला आव्हान केलं. काय वाटतं याचा आता सर्वसामान्य नागरिकांवरती काय परिणाम होईल आणि त्याला पुढे काय म्हणजे त्याच्यावरती उपाय परिणाम होईल? म्हणजे लोक मरतील ना. मागच्या वेळेस कोरोना होता, स्वतःच्या जगण्याची भीती होती म्हणून लोक घरात बसत होती. आता पोटाचा विषय, प्रत्येकाला आता प्रॉब्लेम आहे. आता जगण्यामुळे खाण्यासाठी जागा लागणार, रस्त्यावर यायला लागलं ना बाहेर लोकांना. कालच एक आपण पाहिलं कोकणामधला एक जिल्हा पूर्णपणे नो फ्युल झालाय. आता हेच असं होता हे संपूर्ण शहर राज्य अशा परिस्थितीमध्ये होणार आहे. त्यामुळे मला वाटतं की ह्या सगळ्यात पहिली सुरुवात या महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधून झाली पाहिजे. असंच मंत्रालयामधून झाली पाहिजे, कलेक्टर ऑफिसमधून झाली पाहिजे, तहसीलदार कचेरीमधून झाली पाहिजे. कारण सगळे अधिकारी सिंगल हे आहे ना. महानगरपालिकेच्या लोकांना मेट्रो आहे ना इथं, हे मेट्रो मधून येऊ देत ना त्यांना, इथंच उतरायचं चालत यायचंय. हे असं करायला पाहिजे त्यांनी. अरे आवाज कुणाचा? ही ताकद कुणाची? नको आम्हाला मन की बात. नको आम्हाला मन की बात. असा हो, साहेब. दुसरा पण काढलाय. एक वडा लावून इथेच बोललो ते पाय सारखं आवाज कुणाचा? ए उतरा खाली. नको आम्हाला मन की बात. अनिल भाऊ आम्ही आता मान्य आयुक्तांना आणि मान्य महापौरांना निवेदन देणार आहे. या निवेदनामधनं आम्हाला त्यांना सुचवायचंय की कोणत्याही परिस्थितीमध्ये नियम लावत असताना हे फक्त यांनाच लावू नका.
म्हणजे नुसतेच जनतेला नाही लावले पाहिजे, तर ते नियम कोणत्याही परिस्थितीमध्ये ही प्रशासकीय इमारतींपासून त्याची सुरुवात झाली पाहिजे. म्हणून आज आमच्या म्हणतात ना, की पुणे तिथं काय गुन्हे, आम्ही पुण्यातून सुरुवात करतोय. मला वाटतं की अशाच प्रकारे प्रत्येक आपल्या राज्यामध्ये ज्या ज्या महानगरपालिका आहेत त्या ठिकाणच्या प्रत्येक पक्षाने त्या ठिकाणच्या अधिकाऱ्यांना या सगळ्या गोष्टी कंपल्सरी केल्या पाहिजे. असं आज आम्ही आमच्या महानगरपालिका असलो ती सुरुवात करतोय पुण्यापासून. कारण म्हणतात जे पुण्यात उगतं ना ते देशात, जे पुण्यात पिकतं ते देशात विकतं. म्हणून आम्ही आज सुरुवात आमच्या शहरापासून करतोय की आमच्या शहरातल्या आयुक्तांनी त्यांच्या खातेप्रमुखांना आदेश काढला पाहिजे, माननीय महापौरांनी त्यांच्या नगरसेवकांना आदेश काढला पाहिजे की प्रभागात लढत असताना 4-4 जण एकत्र लढताना, आता येताना पण 4-4 जण एका गाडीत. आयुक्तांनी त्यांच्या अधिकाऱ्यांना आदेश काढला पाहिजे, तुम्ही सुद्धा सगळे फिरताना खातेप्रमुखांनी सिंगल फिरायचं नाही, सिंगल जेवढ्या गाड्या असतात तेवढ्या लावून टाका. नाही तर आम्ही महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावरती थांबून त्यांच्या गाड्या चेक करणार आणि मग आम्ही त्या गाड्या बाहेर सोडणार. जर कुठला अधिकारी एकटा गाडीमध्ये फिरत असेल ना, त्याला आम्ही इथून पुढे जा विचारणार. घेतली बाजू शुभम संपूर्ण जनतेने इंधन वाचवलं पाहिजे. दरवेळेस असे नियम लावत असतानाही फक्त जनतेलाच लावले जातात. प्रशासकीय अधिकारी त्याची अंमलबजावणी करताना दिसत नाही. कारण आम्ही सर्वसामान्य जनता ज्यावेळेस पेट्रोल पंपावरती जातो ना, तर आम्ही आमच्या खिशातल्या पैशांनी डिझेल पेट्रोल भरतो. परंतु इथे जे अधिकारी आहेत ना, ह्यांना कुठल्याला डिझेलला पेट्रोलला पैसे द्यायला लागत नाही. त्यामुळे हे कुठेही बिंदास फिरत असतात. त्यामुळे इथनं पुढं आमच्या आता या शहरामध्ये महानगरपालिकेच्या गाड्या अधिकाऱ्यांना इतर ठिकाण सोडून इतर ठिकाणी पुढे फिरतात. हे सुद्धा आम्ही ह्याच्यावरती सुद्धा आता शहराभर लक्ष देणार आणि त्या गाड्यांच्या आम्ही जागेवरती काय कसे पोस्टमार्टम करायचे ते करणार. आता तुम्ही आतमध्ये जाणार आहे, नेमकी काय भूमिका मांडणार? आम्ही मान्य महापौरांना निवेदन केले आणि मान्य आयुक्तांना निवेदन केले की या निवेदनामध्ये आम्ही म्हटलंय की कोणत्याही परिस्थितीमध्ये महापौरांनी त्यांच्या नगरसेवकांना आवाहन केलं पाहिजे, त्यांच्या नगरसेवकांना आदेश दिला पाहिजे की नगरसेवकांनी जसं प्रभाग रचनेमध्ये 4 नगरसेवक एकत्र लढतात, ते बरोबर 15-20 दिवस एकत्र फिरत असतात, एकाच गाडीत फिरतात. मग तिथं तर तुम्ही शेअरिंग करता. मग आता पंतप्रधानांनी आवाहन केलं ना, सुरुवात तुमच्यापासून करा ना, लोकप्रतिनिधींपासून सुरुवात झाली पाहिजे. त्यांनी स्वतःला या सगळ्या गोष्टी बांधून घेतल्या पाहिजे. जर त्यांनी तशा नाही गोष्टी बांधून घेतल्या तर आमचे लाईव्ह चालू होणार त्यांच्या बाबतीमध्ये. जनतेलाच फक्त नियम नाही लावायचे, नियम लोकप्रतिनिधी प्रशासन यांना सुद्धा सारखेच नियम असले पाहिजे. या शहरामध्ये जर इथून पुढे कुठला तापा दिसला ना, कुठल्या आमदाराचा कुठल्या मंत्र्याचा, तर तो तापा सुद्धा आम्ही अडवण्याचं काम करणार. आणि त्या मंत्र्याला आम्ही जाब विचारणार की तुम्हाला माननीय पंतप्रधानांनी दिलेल्या आदेशाचं पालन करायचं की नाही. हे आत्ताच का केलं जातं किंवा ठरवून काय याच्यामध्ये एक वेगळा नाही. यांचं आता तुम्हाला आम्हाला सगळ्यांना ही लोक एक अघोषित अशा लॉकडाऊनकडे घेऊन चाललेली आहे आणि हे लॉकडाऊन होणार. जे आता निवडणुका होत्या त्यामुळे हे काय होत नव्हतं, परंतु आता कालच्यालाच पाहिलं असेल तुम्ही सगळी लोक मुख्यमंत्री काल सगळे बसले आणि त्याच्यानंतर मग हे प्रबोधन चालू झालं. आम्ही आमचं म्हणणं आहे की आम्हाला मन की बात नकोय, आम्हाला काम की बात पाहिजे. आणि ही काम की बात आम्हाला इथल्या अधिकाऱ्यांपासून सुरुवात करायची. पण तुम्हाला वाटतं हे सगळं परिणाम पाहिजे ना, अधिकाऱ्यांनी या गोष्टी पालन केलं पाहिजे ना. उद्या तुम्ही पेट्रोल पंप बंद करणार आहे, पेट्रोल डिझेलचा भाव वाढला, शेकडो लिटर डिझेल पेट्रोल रोज या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या गाड्यांवरती खर्च होतो. शेकडो इथं HOD खातेप्रमुख आहेत, प्रत्येकाला गाडी येतं आणि एका गाडीमध्ये एक अधिकारी फिरतो. मग आम्हाला जर तुम्ही शेअरिंग करायला लावताय, मग ह्यांना का नाही शेअरिंग करायला लावत? यांनी पण गाड्या शेअरिंग कराव्यात, खातेप्रमुखांनी गाड्या शेअरिंग कराव्यात, नगरसेवकांनी गाड्या शेअरिंग कराव्यात. आणि इथे मेट्रो आहे, या मेट्रोचा वापर करा. एवढा मोठा मेट्रोवरती खर्च करणार जे शहरातले नगरसेवक आहेत त्यांनी तर कोणत्याही परिस्थितीत मेट्रोचाच वापर केला पाहिजे. कारण मुळातच ही महानगरपालिकेच्या समोरच मेट्रो स्टेशन केलं आणि शहरभर आता मेट्रो जाळं बऱ्यापैकी आहे, तर तिथून लोकांनी इथे यावं ना मेट्रोने. कशाला गाड्या वापरतात? खऱ्या अर्थानं इंधन बचत करायची असेल ती इथून झाली पाहिजे. तर पंतप्रधानांनी ज्या प्रकारे संपूर्ण देशाला जे काही सांगितलं त्याची सुरुवात त्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जरी केली किंवा महानगरपालिकेच्या लोकांनी केली तर नक्कीच त्याच्यामध्ये परिवर्तनाची नाणी काय होईल असं